महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात वसलेलं एक छोटंसं गाव. ही घटना खूपच वाईट असल्यामुळे पोलिसांनी गावच नाव घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गावच नाव धरूया विठ्ठल गाव. गाव तसं शांत, साधं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेलं. चारही बाजूला डोंगर, मधोमध पसरलेली शेती आणि लोक साध्या जीवनात समाधानी. या गावात राहायचा निलेश. वय साधारण 23 वर्ष. अंगाने मजबूत पण स्वभावाने आळशी. घरची परिस्थिती फार वाईट नव्हती. वडील शेतात मेहनत करायचे, आई घर सांभाळायची. 2 वेळचं अन्न, डोक्यावर छप्पर, सगळं होतं. पण एक गोष्ट नव्हती, जबाबदारी. निलेश लहानपणापासून अभ्यासात फारसा हुशार नव्हता. 10वी पर्यंत समहाव शिकला, पण नंतर शाळा सोडली. दिवसभर मोबाईलवर व्हिडिओ बघणं, गावात इकडे तिकडे फिरणं, मित्रांसोबत वेळ घालवणं, एवढंच त्याचं आयुष्य. आई अनेकदा समजवायची, "निल्या, काहीतरी काम कर. उद्या संसार करायचा आहे. आयुष्य असं चालत नाही." पण निलेशच्या डोक्यात वेगळीच दुनिया होती. "आपल्याकडे शेती आहे ना, मग कशाला एवढा विचार?" तो सहज उत्तर द्यायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात एक सवय बसली, काम टाळणं आणि विचार न करता जगणं. गावापासून थोड्या अंतरावर राहत होती त्याची मावशी, मायाताई. ती एक मेहनती बाई होती. नवरा शहरात कामाला. आठवड्यातून एकदाच घरी यायचा. घर, शेती आणि त्यासोबत तिनं सुरू केलं होतं बकरी पालन. तिच्याकडे जवळपास 25 बकऱ्या होत्या. दूध विकून ती चांगले पैसे कमवायची. गावात तिचं नाव आदराने घेतलं जायचं. निलेश लहानपणी तिच्याकडे खूप जायचा. मायाताई त्याच्यावर खूप प्रेम करायची. पण वेळ जसजसा गेला तसं काहीतरी बदलत गेलं. निलेशच्या विचारात, नजरेत एक विचित्र अस्वस्थता दिसायला लागली. त्याला योग्य मार्गदर्शन नव्हतं. त्याचं मन हळूहळू चुकीच्या दिशेने वळत होतं. एक दिवस सकाळी निलेशची आई पुन्हा त्याच्यावर ओरडली, "बस झालं आता, काहीतरी काम कर, नाहीतर उद्या लोक काय म्हणतील?" तेव्हा अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला. मावशीकडे जाऊ का काही दिवस? मदत करतो म्हणतो. आईला ते पटतं. ती लगेच म्हणते, "हो, जा, किमान काहीतरी शिकशील." दुसऱ्याच दिवशी सकाळी निलेश विठ्ठलगाव सोडून मायाताईच्या घरी पोहोचतो. मायाताई त्याला पाहून आनंदी होते. "अरे वा, अचानक कसा आलास?" ती विचारते. निलेश हसत म्हणतो, "तुझी मदत करायला आलो." मायाताई थोडी थकलेली दिसत होती. "खूप बरं झालं. मला खरंच मदतीची गरज होती." पहिल्याच दिवशी निलेश बकऱ्या घेऊन डोंगराकडे जातो. डोंगरावर शांतता, फक्त वाऱ्याचा आवाज, झाडांची सळसळ आणि इकडे तिकडे फिरणारे प्राणी. पहिला दिवस सगळं व्यवस्थित जातो. तो संध्याकाळी परत येतो. मायाताई खुश होते. "तू आलास ना, आता मला खूप आराम मिळेल." पण त्या शांततेत, त्या एकटेपणात निलेशच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. त्याच्या विचारांवर त्याचं नियंत्रण राहिलेलं नव्हतं. तो स्वतःला समजावत होता, "हे चुकीचं आहे, थांब." पण मन ऐकत नव्हतं. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. तो सतत विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बकऱ्या घेऊन डोंगरावर जातो. आज वातावरण वेगळं होतं. कालपेक्षा जास्त शांत, जास्त एकटं. त्याच्या मनातले विचार अजूनच तीव्र झाले. त्याला वाटत होतं, कोणी पाहणार नाही, काही कळणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं, सत्य कधीच लपून राहत नाही. त्याच दिवशी गावातील एक बाई, शारदा काकू, लाकूड गोळा करण्यासाठी डोंगराच्या कडेला आली होती. तिची नजर अचानक एका दिशेला जाते आणि ती थबकते. तिला काहीतरी विचित्र दिसतं. ती काही क्षण तिथेच उभी राहते. नंतर हरूच मागे फिरते. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. संध्याकाळी निलेश परत घरी येतो. मायाताई दरवाजात बसलेली असते. ती विचारते, "सगळ्या बकऱ्या व्यवस्थित ना?" "हो." निलेश नजर चुकवत उत्तर देतो. आज तो खूप शांत होता. नेहमीसारखा बोलका नव्हता. त्या रात्री पुन्हा त्याला झोप येत नाही. त्याच्या मनात एकच विचार, "कोणी पाहिलं नसेल ना?" भीती, लाज, गोंधळ सगळं एकत्र झालेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदा काकू मायाताईच्या घरी येते. ती थोडा वेळ शांत बसते. मग हळू आवाजात म्हणते, "काल मी डोंगरावर गेले होते." मायाताई हसत म्हणते, "अरे हो, निलेश पण तिकडेच गेला होता." मायाताई सुरुवातीला विश्वास ठेवत नाही. निलेश असं काही करणार नाही, ती स्वतःलाच समजावते. पण तिच्या मनात एक शंका तयार होते. त्या दिवशी निलेश पुन्हा बकऱ्या घेऊन निघतो. जाता जाता त्याला जाणवतं, मायाताई आज त्याच्याकडे बारकाईनं बघते आहे. डोंगरावर पोहोचल्यावर त्याच्या मनात पुन्हा तेच विचार येऊ लागतात. तो पुन्हा पुढे सरकतो. पण यावेळी
झाडांच्या आड एक नजर त्याच्याकडे पाहत होती. मायाताई. तिनं स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं. तिच्या हातातून पाण्याची बाटली खाली पडते. तिचं डोकं गरगरतं. हा तोच निलेश, माझ्या बहिणीचा मुलगा? तिच्या मनात धक्का, राग, लाज सगळं एकत्र उसळतं. ती काहीही न बोलता मागे फिरते. संध्याकाळी घरात वातावरण पूर्ण बदललेलं असतं. मायाताई दरवाजात उभी असते, चेहरा कठोर. निलेश, आत ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. निलेशच्या पोटात गोळा येतो. त्याला कळतं आता वादळ घरात येणार आहे. घरातली ती संध्याकाळ. निलेश हळूहळू आत येतो. मायाताई समोर उभी असते. चेहऱ्यावर माया नाही, फक्त कठोरपणा. काय चाललंय तुझं? तिचा आवाज शांत, पण आतून धगधगणारा. निलेश काही क्षण गप्प, त्याच्या कपाळावर घाम. काही नाही, तो हलक्या आवाजात म्हणतो. मायाताईचा संयम तुटतो. खोटं बोलू नकोस, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. त्या एका वाक्यानं निलेशच्या पायाखालची जमीन सरकते. तो काही बोलू शकत नाही. डोकं खाली घालून उभा राहतो. त्या रात्री घरात एकही शब्द होत नाही. मायाताई दुसऱ्या खोलीत बसून रडत असते. तिच्या मनात एकच प्रश्न, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच असं केलं? निलेश मात्र दुसऱ्या कोपऱ्यात बसून विचार करत असतो. भीती, लाज आणि एक विचित्र हट्ट. त्याच्या मनात अजूनही संघर्ष सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण जड झालेलं. मायाताई त्याच्याशी फारसं बोलत नाही. फक्त एवढंच म्हणते, आज बकऱ्या घेऊन जाऊ नकोस. पण निलेश हट्टानं म्हणतो, मी जाईन. ती काही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे संशयानं पाहते. निलेश पुन्हा डोंगराकडे निघतो. आज त्याच्या मनात अजूनच गोंधळ. मायाताईंना सगळं कळलंय, पण अजून कुणाला सांगितलं नसेल ना? तो स्वतःलाच विचारत राहतो. डोंगरावर पोहोचल्यावर त्याला जाणवतं, आज सगळं वेगळं आहे. शांतता जास्त गडद वाटते. जणू काही निसर्गसुद्धा त्याच्याकडे बघतोय. तो इकडे तिकडे पाहतो. कोणीच दिसत नाही. पण त्याला माहीत नव्हतं, कोणीतरी दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली होती. शारदा काकूंनी आपल्या जवळच्या एका शेजारिणीकडे विषय काढला. काल मी डोंगरावर काहीतरी विचित्र पाहिलं, ती हळू आवाजात म्हणाली. काय? शेजारीण उत्सुकतेनं विचारते. सांगणं अवघड आहे, पण बरोबर नव्हतं. हळूहळू ही गोष्ट 2 लोकांपासून 4, 4 पासून 10 लोकांपर्यंत पोहोचली. कोणी स्पष्ट काही सांगत नव्हतं, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, नेमकं काय चाललंय? त्यातच एक नवीन गोष्ट घडते. गावातला एक तरुण, विक्रम, तो काही दिवसांपासून निलेशच्या हालचाली लक्षात घेत होता. विक्रम साधा मुलगा नव्हता. तो गावात थोडा शहाणा, विचार करणारा म्हणून ओळखला जायचा. त्याने लक्षात घेतलं होतं, निलेश अचानक बदलला आहे. तो आधीसारखा लोकात मिसळत नाही. डोळ्यात सतत भीती आणि अस्वस्थता. एक दिवस विक्रमनं त्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. निलेश बकऱ्या घेऊन डोंगरावर गेला आणि काही अंतरावरून विक्रमही त्याच्या मागे गेला. तो झाडांच्या आड लपून सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू धक्का दिसू लागला. हे काय चाललंय? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या दिवशी विक्रमनं काहीही बोललं नाही, पण त्याच्या मनात संशय पक्का झाला. संध्याकाळी गावात लोक पाणवठ्यावर, चौकात, दुकानात सगळीकडे एकच चर्चा. निलेश काहीतरी चुकीचं करतोय. कोणीतरी पाहिलंय म्हणे. मायाताईलाही काहीतरी कळलंय. गावातली शांतता आता फक्त वरवरची राहिली होती. मायाताईचं मन मात्र अजूनही द्विधा अवस्थेत. एकीकडे राग आणि तिरस्कार, दुसरीकडे नातं आणि भावना. ती विचार करत होती, हे सगळं बाहेर गेलं तर काय होईल? याच दरम्यान एक मोठा ट्विस्ट घडतो. गावात आलेली पोलीस जीप आणि तिच्यासोबत आलेलं तणावाचं सावट. पोलीस निरीक्षक पाटील गावात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, पण ती शांतता आतून खूप काही पाहणारी. सगळे जरा बाजूला व्हा आणि कोणीही अफवा पसरवू नका, त्यांनी पहिल्याच क्षणी स्पष्ट सांगितलं. घटना जिथे घडली होती त्या शेताकडे सगळ्यांना घेऊन जाण्यात आलं. जमिनीवर काही खुणा दिसत होत्या. विखुरलेली माती, काही ठसे
आणि वातावरणात एक विचित्र अस्वस्थता. पाटील खाली बसून नीट निरीक्षण करू लागले. इथे काहीतरी गंभीर घडलं आहे, ते म्हणाले. यानंतर गावकऱ्यांचे जबाब घेण्यात आले. शारदा काकूंनी त्यांनी पाहिलेलं सांगितलं. विक्रमनेही निलेशच्या बदललेल्या वागण्याबद्दल आणि त्याच्या मागे गेल्याबद्दल सविस्तर सांगितलं. पाटील यांच्या लक्षात आलं, हा फक्त संशय नाही. नंतर निलेशला बोलवण्यात आलं. कुठे होतास काल? मी शेतात. त्याच्या उत्तरांमध्ये गोंधळ होता. मायाताईंनी पुढे येऊन सत्य सांगितलं. मी स्वतः पाहिले. त्या एका वाक्याने तपासाची दिशा ठरली. घटनास्थळ सील करण्यात आलं. फॉरेन्सिक टीम आली. मातीचे नमुने, पावलांचे ठसे सगळं गोळा केलं गेलं. दरम्यान निलेशचा मोबाईल जप्त करण्यात आला. सायबर तपासात एक नाव समोर आलं, रमेश. पाटील यांनी त्याला शोधण्याचे आदेश दिले. निलेशची चौकशी कडक झाली. सत्य सांग, ते म्हणाले, पण तो नकार देत राहिला. मात्र पुरावे त्याच्या विरोधात जमा होत होते. लोकेशन, कॉल रेकॉर्ड सगळं स्पष्ट होत होतं. तिसऱ्या दिवशी एक मोठा पुरावा मिळाला. डिलीट केलेला व्हॉइस क्लिप. कोणाला सांगू नको. तो आवाज निलेशचाच होता. पाटील त्याच्यासमोर बसले. आता खोटं बोलून उपयोग नाही. निलेश कोसळला. साहेब, चूक झाली. चूक नाही, गुन्हा आहे, पाटील म्हणाले. त्याने सर्व मान्य केलं. रमेशलाही अटक करण्यात आली. गावात संताप पसरला. मायाताई पूर्णपणे तुटून गेली. पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. निलेशने सगळं कबूल केलं. भीतीमुळे आणि चुकीच्या विचारांमुळे तो मार्गभ्रष्ट झाला होता. रमेशने त्याला चुकीचा सल्ला दिला, पुरावे लपवण्याचा. दोघांनी मिळून खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला. पण फॉरेन्सिक तपासात सगळं उघड झालं. माती, ठसे आणि इतर पुरावे सगळं त्यांच्याकडेच निर्देश करत होतं. रमेशनेही शेवटी गुन्हा मान्य केला. दोघांवर गुन्हे दाखल झाले. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांमध्ये संताप आणि तिरस्कार होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. प्रकरण न्यायालयात गेलं. सर्व पुरावे सादर करण्यात आले. फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार. सरकारी वकिलाने ठाम बाजू मांडली. बचाव पक्षाने शिक्षा कमी करण्याची विनंती केली. काही दिवस सुनावणी चालली आणि शेवटी निकालाचा दिवस आला. दोन्ही आरोपी दोषी ठरवण्यात येतात. कोर्टात शांतता पसरली. न्यायाधीशांनी कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनी ती मान्य केली. मायाताई कोर्टात बसलेली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती मजबूत होती. या घटनेनंतर गाव बदललं. जनजागृती कार्यक्रम सुरू झाले. लोकांनी एक धडा शिकला. चुकीचा विचार वेळ थांबवला नाही तर तो विनाशाकडे नेतो. निलेश आणि रमेश जेलमध्ये बसून एकच विचार करत होते, जर आपण थांबलो असतो तर. पण आता उशीर झाला होता. ही कथा इथे संपते. चुकीचा मार्ग नेहमी विनाशाकडे नेतो आणि सत्य कधीच लपून राहत नाही.